आजोबांचा जुना फोटो काहीच दिवसांआधी मला सापडला आणि त्याची बनवलेली फ्रेम घेण्यासाठी आज आपण चाललो आहोत फोटो स्टुडिओला। तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। आणि आज आहे माझ्या आजोबांचं 13वे पुण्यस्मरण। आपण जाण्याआधीच फोटो फ्रेम तयार होती आणि दादांनी ती खराब होऊ नये म्हणून व्यवस्थितपणे पॅक करून आपल्याला दिली। फोटो घेऊन मी लगेच घरी गेलो, कारण घरी बाबा आतुरतेने वाट पाहत होते आणि फोटो खूप जुना होता, तर तो कसा बनला हे मला सुद्धा पाहायचं होतं। चला तर पाहूयात फोटो कसा बनलाय ते। तर असा हा फोटो, आणि माझ्या आजोबांचं पूर्ण नाव म्हणजे रामसिंग आनंदा जाधव असं आहे। पण माझे आजोबा हे आमच्या मोहदी गावचे पहिले सरपंच होते, त्याचबरोबर ते गावातील लोकांचा न्यायनिवाडा सुद्धा करायचे। तर गावाचे लोक त्यांना रामसिंग नायक असं बोलवायचे आणि तेच नाव आपण फोटोखाली सुद्धा लिहिलंय। त्यानंतर आईची एक छोटीशी रिॲक्शन सुद्धा घेतली मी, त्यावरून कळालं की आईला सुद्धा फोटो आवडलेला आहे। त्यानंतर बाबांनी आजोबांच्या काही जुन्या गोष्टी ज्या जपून ठेवल्या होत्या त्या बाहेर काढल्या, ज्यामध्ये आजोबांची डायरी, काही कागदपत्रे आणि त्याचबरोबर त्या काळी जमा केलेली जुनी नाणी सुद्धा त्यामध्ये आहेत। यामध्ये हे नाणं कोणतं आहे हे मला सुद्धा माहिती नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा। त्यानंतर इंग्रजांच्या काळातील जॉर्ज किंग एम्परर असं नाव लिहिलेलं हे नाणं सुद्धा यामध्ये आहे। त्यानंतर 1971चे हे 20 पैसे, त्यानंतर 1985चे हे 20 पैसे आणि अशी बरीचशी वेगवेगळी नाणी यामध्ये आहेत। त्यानंतर आणखी एक विशेष गोष्ट सांगायची झाली म्हणजे माझ्या आजोबांच्या कानात एक बाळी होती आणि तीच बाळी आता माझ्या कानात आहे। तर या बाळीमागे एक फार इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे, ती ऐकण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग आपल्या पुसतकर आदी या यूट्यूब चॅनलवर पाहावं लागेल, ज्यामध्ये तुम्हाला यामागची स्टोरी कळेल। चला तर आज पुरता एवढंच, आणि लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका।